Yes, good morning to all. Take the questions from which page, which questions to do. Okay. Minimum एवढे questions तुम्हाला करायचे. Minimum एवढे questions करायचे. Page number 47, solve example second and third. Textbook समोर ठेवा, पटपट mark करता है. Page number 47, exercise 3.1. 3, 4, 6, 7, 8, 11 आणि 14. At least minimum हे task complete केली पाहिजे exam साठी. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ऍटलिस्ट एवढं तरी मिनिमम आलं पाहिजे तुम्हाला. मिनिमम टास्क आहे कम्प्लीट करा. पेज नंबर 47 एक्सरसाइज 3.1 3 4 6 7 8 11 आणि 14. पेज नंबर 48 सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट सेकंड चेक करा व्यवस्थित. पेज नंबर 49 सॉल्व एक्झाम्पल थर्ड. झालं. एक्सरसाइज 3.1 इथपर्यंत जनरल आहे. मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन थेरम वरती डिपेंडेंट. ऍडिशन और रूल फॉलो करतो. मल्टिप्लिकेशन अँड रूल फॉलो करतो. एवढं जरी लक्षात आलं तरी सफिशियंट. पेज नंबर 47 47 48 49 48 49 एक्सरसाइज 3.2 बिलोंग करतो. पेज नंबर 48 49 पेज नंबर 48 फॉर एक्झाम्पल फर्स्ट सेकंड सॉल्व एक्झाम्पल थर्ड. एक्सरसाइज 3.2 मध्ये एवढेच क्वेश्चन करा. थर्ड फोर्थ मध्ये 2 फिफ्थ कम्प्लीट करा. फिफ्थ येण्याची शक्यता जास्त. फिफ्थ मधून क्वेश्चन पडेल. पेज नंबर 49 एक्सरसाइज 3.2 मध्ये डायरेक्ट क्वेश्चन नंबर 6 फर्स्ट सेकंड 8 10. एक्सरसाइज 3.2 चा पार्ट इथे आहे. 3 4 5 त्यानंतर 6 मधले पहिले दोन 8 10 मधला फर्स्ट अँड फिफ्थ. फर्स्ट अँड फिफ्थ डायरेक्टली 10th मध्ये. बाकी करायची गरज नाही. बाकी करायची गरज नाही तुम्हाला. पेज नंबर 52 सॉल्व एक्झाम्पल 1 2 3. पेज नंबर 53 सॉल्व एक्झाम्पल 6. पेज नंबर 53 सॉल्व एक्झाम्पल सेकंड अँड थर्ड. पेज नंबर 54 एक्झाम्पल 3.3 फर्स्ट फिफ्थ 6 8 9 13 15 अँड 17. हे मिनिमम टास्क आहे. ही कंप्लीट करायची. मिनिमम टास्क आहे. नीड टू बी कंप्लीट इट. मिनिमम टास्क आहे कंप्लीट करायचं. जमेल का? जे आतापर्यंत घेतलंय तुम्हाला हाच पार्ट आहे. हाच पार्ट आहे. ओके नेक्स्ट काही फ्यू क्वेश्चन्स अजून. फ्यू क्वेश्चन्स अजून घेतला. 3.3 एक्सरसाइज पर्यंत मार्क केले राईट. 15 and 17. मिनिमम टास्क कंप्लीट करा. सीईटी ला आहे हा चॅप्टर. जेई ला सुद्धा आहे. is connected to the probability of 11th, so chapter is very important. Chapter is very important. Yeah, page number 56. So example first. For example 2. Page number 57. Exercise 3.4. First मध्ये represent हा एक शब्द. त्यानंतर बाल बाल. Third question. Fifth question. 8 and 40. That's it. एवढंच तुम्हाला त्याच्यातून करायचं. Ten and 14. 10 and 14. Circular arrangement. Page number 59. For example, first, second, third. Page number 60. For example, 60. Exercise 3.5. Exercise 3.5. First, second, fifth,
7. प्रॉपर्टीज ऑफ परमुटेशन आहे, वर्कआउट आहे. प्रॉपर्टीज ऑफ परमुटेशन घेऊन काढायचं. प्रॉपर्टीज ऑफ परमुटेशन घेऊन काढायचे ते. पेज नंबर 61. प्रॉपर्टीज ऑफ परमुटेशन मात्र करायचं. ओके, कॉम्बिनेशन नंतर तुम्हाला मार्क करून देईल. झालं जेवढं कॉम्बिनेशन तेवढं तुम्हाला एक्झामला राहील. ऑन 26 you have exam maths paper, math test, 25 marks, chapters trigonometric function part 2, second chapter or third, first, second, third chapter from M1, chapters M1 third chapter, M1 third chapter trigonometric function part 2, M2 again third chapter permutation and combination. Okay, हे तुम्हाला एक्झामला असेल 26 ला 25 मार्क्स. ऑफलाईन एक्झाम असेल. ऑफलाईन एक्झाम 9 to 10 9 to 10 you have exam offline. 9 to 10 you have exam offline. ओके, त्याच्यावरच तुम्हाला एक MCQ पण एक्झाम मी अरेंज करतो. अजून अनाउन्स नाही केलं. ऑफलाईन झाली की लगेच MCQ ची टेस्ट असेल तुम्हाला. यू कॅन गिव्ह दॅट एक्झाम ऑनलाईन देऊ शकता. संडे येतो राईट. संडेला मॉर्निंगला तुम्हाला सेशन इव्हिनिंगला असतो. आय विल अनाउन्स द टायमिंग फॉर दिस MCQ टेस्ट. ऍप आहे, ऍप मधून घेतलं जाईल. यस, 2 चॅप्टर मिळून 25 मार्क्सची एक्झाम असेल तुम्हाला. 25 मार्क्सची एक्झाम आहे. ह्या सपोर्टिंग पार्ट असेल त्याच्यासाठी. जे एक मार्क करून दिले दॅट विल बी द सपोर्टिंग पार्ट. हे क्वेश्चन्स व्यवस्थित करा. तसंच ट्रिगोचे सर ट्रिगोसाठी तुम्हाला उद्या मार्क करून देतील. ट्रिगोसाठी सुद्धा सर उद्या मार्क करून देतील. तेवढी प्रॅक्टिस करा. हे असाइनमेंट म्हणून सबमिट केलं तरी चालेल. असाइनमेंट तुम्हाला ऍप वरती दिली जाईल.
सबमिट दिस ॲज अ असाइनमेंट. हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून असाइनमेंट म्हणून सॉल्व्ह करा, पटकन होईल. ऑफलाईन एक्झाम आहे. ऑफलाईन एक्झाम आहे. तुम्ही घरी पेपर सॉल्व्ह करू शकता, आणून सबमिट करू शकता. घरी पेपर सॉल्व्ह करून सबमिट करू शकता, पण तुम्हाला चेक करून मिळणार नाही. तो पेपर चेक करून नाही मिळणार. चेक करून मिळणार नाही. ज्यांना वाटतं बाबा अभ्यास व्यवस्थित आहे, आपला कॉन्फिडन्स आहे, अशा मुलांनी एक्झाम येऊन द्यायची आहे. त्यांचे पेपर चेक करून मिळतील तुम्हाला. पेपर्स चेक करून मिळतील तुम्हाला. घरी सॉल्व्ह करू शकता, पेपर चेक करून मिळणार नाही. लास्ट टाइम तुम्हाला सांगत होतो सर्क्युलर परमुटेशन बाबतीत, राईट? सर्क्युलर परमुटेशन. So circular arrangements we will say. The number of, write down, circular permutation. Circular permutation. Circular permutation. The number of circular permutation. The number of circular permutation. The number of circular permutation. Number of circular permutation of n different objects. Of n different objects. Of n different objects equal to what? Equal to what? काय सांगितलं लास्ट टाइम? 4 ऑब्जेक्ट्स आहेत, नीड टू बी अरेंज सर्क्युलर. A, B, C, D. A, B, C, D. 4 ऑब्जेक्ट्स आहेत, सर्क्युलर अरेंज करायचे. हाऊ टू कन्सिडर इट्स अरेंजमेंट? काय सांगितलेलं? एकाला फिक्स करावं लागतं. त्याला लिनियर पद्धतीने असं लिहिता येतं. A, B, C आणि D. A, B, C आणि D. याच्यात तुम्ही एक्सचेंज घेऊ शकता. तसं जर असेल तर याला काय म्हणतो आपण? 4p4. 4 फॅक्टोरियल, 4 minus 4 लिनियर असेल तर, सो 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल, 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1, 4 into 3 into 2 into 1, 24 अरेंजमेंट्स. करेक्ट? हाऊ मेनी अरेंजमेंट? जर लिनियर असेल तर. कधी लिनियर असेल तर, लक्षात ठेवा. लिनियर अरेंजमेंट. लिनियर अरेंजमेंट असेल तर या पद्धतीने 24 ऑप्शन्स, डिफरंट वेज वी कॅन अरेंज द ABCD. A फर्स्ट, देन B, C, D चा इंटरचेंज, राईट? त्यानंतर B फर्स्ट असू शकतो, A, C, D ची अरेंजमेंट. या पद्धतीने 24 अरेंजमेंट होऊ शकतात 4p लिनियर साठी. सर्क्युलर साठी मात्र येस. व्हॉट अबाउट द सर्क्युलर फॉर्म? व्हॉट अबाउट द सर्क्युलर फॉर्म? येस, MCQ टेस्ट असेल. MCQ टेस्ट सेम चॅप्टर, सेम कन्सेप्ट, सगळं सेमच. जेवढं तुम्हाला एक्सप्रेस करता येतं तेवढं तुम्ही एक्सप्रेस करा. आय विल अरेंज दॅट ऑल्सो. ओके. द टायमिंग फक्त तुम्हाला अनाउन्स केलं जाईल. गडबड होऊ नये, कारण 12 ची पण एक्झाम आहे, त्यामुळं. MCQ एक्झाम राहणार का? यस, राहणार. फक्त तुम्हाला टायमिंग आणि तसं मी ते अनाउन्स करतो. चॅप्टर सेम, परमुटेशन कॉम्बिनेशन जेवढा झाला तेवढा, जेवढा थेअरी पेपरला आहे तेवढाच MCQ पेपरला. टेक्नोमेट्रिक फंक्शन सुद्धा सेम. ओके. किती अरेंजमेंट्स? एकाला फिक्स करावं लागतं. एक रिड्यूस झालं. आणि यांना तुम्हाला काय करता येतं? क्लॉकवाईज काउंट करता येतो, अँटी क्लॉकवाईज काउंट करता येतो, राईट? तशा पद्धतीने येतो. सो A नंतर D, C, B क्लॉकवाईज जर फॉर्म केलं तर A फिक्स आहे, त्याच्यानंतर D, C, B यांची इंटरनल अरेंजमेंट घ्यावी लागेल. हा झाला क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज A फिक्स केलं, अँटी क्लॉकवाईज, राईट?
ए नंतर बी सी डी अँटी क्लॉकवाईज. याच्यामध्ये याची अरेंजमेंट येणारच आहे. बी इकडे घेतला, बी तिकडे टाकलं तर अरेंजमेंट येणारच आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये ते काय होतात, रिपीट होतात. त्यामुळं ए फिक्स घेतला आणि बाकीचे ती काय होतात, रिअरेंज करता येतात. डी इथं, बी इथं घेतला, राईट, आलं. डी आणि बी एक्सचेंज केले, सपोज हे जर एक्सचेंज केलं तर सी मिडलला राहते. अर्थ कळला. क्लॉकवाईज मध्ये सुद्धा ती अरेंजमेंट येते आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये सुद्धा आफ्टर चेंज म्हणते. आफ्टर चेंज यू विल गेट द सेम आन्सर. एक फिक्स करा, राईट. सो हाऊ मेनी डिफरंट अरेंजमेंट्स फॉर द सर्क्युलर and different objects, then it should be n-1 factorial. n-1 factorial. Remember the concept, very important. n-1 factorial. आणि याच्यामध्ये जर सिमिलर ऑब्जेक्ट्स असतील तर n पैकी p alike सिमिलर असतील तर p are alike form, right? So n-1 divided by repeated p are repeated, p objects repeated, then p factorial. n-1 factorial divided by p factorial. किती रिपीट असतील तर, जसं आपण पाहिलं लास्ट लेक्चर मध्ये, रिपीटेड लेटर्स जर आले तर आपण काय करतो, डिवायडेड बाय दॅट फॅक्टोरियल वी विल डिवाइड. लक्षात ठेवा. सो सर्क्युलर परमुटेशनशी रिलेटेड क्वेश्चन्स सांगा रे. पेज नंबर, सर्क्युलर परमुटेशन टायटल चेक करा. पेज नंबर, इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क करून दिले तेवढेच तुम्हाला करायचे. पेज नंबर 57 वर टायटल आहे. क्वेश्चन तुम्हाला सांगितलंय, ओके 59. क्वेश्चन फक्त समजून देतो. पेज नंबर 59 वर, पेज नंबर 59 टेक्स्ट बुक, पेज नंबर 59. In how many ways can 8 students be arranged around the table so that 2 particular students are together? 8 students need to be arranged around the table, right? 8 students. 2 particular students, what? 2 particular students are together. 2 particular students together. Student number 1, student number 2 together seat, right? Consider as a one unit. How many remaining students? If there is circular असेल तर how many students are remain? S3, S4, S5, S6, S7, S8. 1, 2, 3, 4, 5, 6 student remain. बरोबर आहे का? दोन इथे गेले. 1, 2, 3, 4, 5, 6. टोटल अरेंजमेंट कितीची आहे? टोटल अरेंजमेंट किती? 7, राईट. 7 चेअर्स पकडा. आता ही या 2 चेअर अटॅच करून ठेवले. S1, S2 च्या चेअर अरेंज करून ठेवले, अटेंड फिक्स करून ठेवले ऍज अ वन युनिट, राईट. हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे, हा सिक्स्थ आहे, हा सेव्हन. हा जिथे कुठे शिफ्ट होईल, हा इकडे शिफ्ट होतं, हे दोघं इकडे शिफ्ट होणार, हा इकडे शिफ्ट होणार, हे दोघं इकडे शिफ्ट होतात. अर्थ समजला? दोघं कंटिन्युअली शिफ्ट होत राहतात. दोघंही कंटिन्युअली शिफ्ट होत राहतात, हा त्याचा मिनिंग होतो. त्यामुळे याला वन युनिट पकडलं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सेव्हन्थ. सांगा सर्क्युलर अरेंजमेंट फॉर द 2 स्टुडंट्स सिट टुगेदर. सर्क्युलर अरेंजमेंट two students, two particular
student sit together, they can be arranged, right? किती अरेंजमेंट 1 2 3 4 5 6 7 7 मायनस 1 सर्क्युलर असेल तर एक न कमी करायचं याला फिक्स करा किती राहतात चेक करा 1 2 3 4 5 6 7 मायनस 1 6 राईट या दोघांची इंटरनल अरेंजमेंट हे अदल बदल होऊ शकतात S1 S2 दोघांमध्ये काय होऊ शकतं दोघांमध्ये इंटरचेंज होऊ शकतं दॅट इज अनदर पॉसिबिलिटी दोघांमध्ये एक्सचेंज होऊ शकतो बरेच जण रोल नंबर टाकत नाही आता एकता आरती शर्मा कशामुळे रोल नंबर नाही टाकला बिरादार सृष्टी रोल नंबर नाहीये टाकलेला आणि रोल नंबर प्रॉपर टाकत चला सुरुवातीला तुम्हाला सांगताना सांगितलेलं आहे विदाउट एनी स्पेस साहिल आता टाकलाय रोल नंबर तुम्ही रोल नंबर टाका नाही तर यू विल बी रिमूव्ह फ्रॉम द लेक्चर एनी टाइम कुठल्याही मोमेंटला तुम्ही रिमूव्ह असं आलं तेजस खट्टावकर रोल नंबर वेदांत गौतम रोल नंबर सिद्धार्थ चौधरी रोल नंबर कुठे आहे सौम्या अडेकर रोल नंबर आरती शर्मा रोल नंबर घ्यायचा आहे तुम्ही तुमचं काय ऍडमिशन प्रोसेस असेल तर ती क्लिअर करायची आणि रोल नंबर पाहिजे मला रोल नंबर नसेल ना मी अटेंड करू देणार नाही शौनक आळेकर रोल नंबर व्यवस्थित टाका अदरवाइज यू विल बी रिमूव्ह फ्रॉम द लेक्चर रोहन स्पेस नाही द्यायचा आहे रोल नंबर कसे टाकावेत हे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक वेळेस सांगत बसणार नाही आय विल बी रिमूव्ह द स्टुडंट्स प्रॉपर जरी रोल नंबर टाकले नसेल तरी तुम्ही रिमूव्ह असेल वेदिका कुलकर्णी रोल नंबर कसा टाकायचा कसा टाकून ठेवला अनुष्का प्रॉपर तुमचं सिक्वेन्स राहत नाही त्याच्यामुळे यस नायर अंजना नायर कसा टाकलाय रोल नंबर तुमचे रोल नंबर एकदा तुमच्या ग्रुपमध्ये पोस्ट केले जातील ओके अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू बी मेन्शन युअर रोल नंबर वेदांत गौतम रोल नंबर त्यांच्याकडे रोल नंबर नाही त्यांना लेक्चर्स अलाउड नाही इथून पुढे they will not be allowed to for the lectures okay remember सर्क्युलर अरेंजमेंट आहे एकाला फिक्स करावं लागेल बाकी त्याच्या अकॉर्डिंगली घ्यावे लागतील तुम्हाला सो 1 2 3 4 5 6 7 सो 7 मायनस 1 राईट या दोघांची इंटरनल अरेंजमेंट 2 फॅक्टोरियल दिस इज द आन्सर फॉर द क्वेश्चन राईट द आन्सर फॉर द क्वेश्चन सांगा आन्सर किती टोटल yes what should be the answer then answer किती 1440 करेक्ट तनिष्का रॉंग तनिष्का चेक कर व्यवस्थित ओके हीच अरेंजमेंट जर लिनियर असते तर लिनियर म्हणजे 8 स्टुडंट अरेंज करायचे 8 स्टुडंट 2 पर्टिक्युलर स्टुडंट्स what S1 and S2 sit together right as a one unit remaining how many students 6 students 1 2 3 4 5 6 किती झाले रे टोटल किती अरेंजमेंट 1 2 3 4 5 6 आणि 7 का
because these two students sit together. These two students sit together. हे दोन स्टुडंट एकत्र बसणार आहेत. 7 फॅक्टोरियल इंटू या दोघांची इंटरनल अरेंजमेंट 2 फॅक्टोरियल. लिनियर असतं तर 7 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इज द आन्सर. कळाला का फरक? डिफरन्स कळाला का? यस तनिष्का, क्लिअर का? 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल तनिष्का. 6 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू किती येते रे? 5 फॅक्टोरियल इज द 120. 72. 720 इंटू 2 फॅक्टोरियल. 720 इंटू 2 याचा आन्सर 7 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. याचा डिफरंट आन्सर आहे. कळालं का डिफरन्स? यू गॉट द डिफरन्स. याचा आन्सर किती येतं? 1440. 1440. याचा आन्सर किती? 7 इंटू 720 इंटू अगेन 2 म्हणजे 14 इंटू 720. 14 इंटू 720. 10080. करेक्ट आहे का? दोन्ही मधला फरक कळाला का? दिस इज सर्क्युलर, दिस इज लिनियर. लिनियर अरेंजमेंट. लिनियर अरेंजमेंट मध्ये डिडक्शन होण्याचं काही कारण नाहीये. हा ऑब्जेक्ट इथं 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 मूव्ह होतो. हा ऑब्जेक्ट मूव्ह होताना एक ऑब्जेक्ट तरी फिक्स करावा लागतो आपल्याला. अकॉर्डिंगली बाकीचे घ्यावे लागतात. एक ऑब्जेक्ट तुमचा फिक्स करावा लागतो. अकॉर्डिंगली बाकीचे ऑब्जेक्ट्स माइंड करावे लागतात. हे लक्षात ठेवा. राहील लक्षात? दोन्हीतला फरक कळाला? दोन्हीतला डिफरन्स समजला का? दोन्हीतला डिफरन्स समजला का? चेक करा. 1 2 3 4 5 6 आणि हे दोघे एकत्र आहेत ऍज अ सिंगल युनिट. ऍज अ सिंगल युनिट. सर्क्युलर मध्ये होतं काय? एक फिक्स करावं लागतं, बाकीचे त्याच्या अकॉर्डिंगली सीट करावे लागतात. त्यातल्या त्यात या दोघांना आपण फिक्स केलं, राईट. अकॉर्डिंगली बाकीचे फॉर्म्स केले. ओके, या नेक्स्ट क्वेश्चन नंबर. सॉल्व एक्झाम्पल 2. Solve example 2. In how many ways 6 men, 6 women can be seated at a round table so that every man has a woman by his side? How many men? How many women? Men. How many women? How many men? How many women? Need to be arranged circular. Okay. महत्वाचं आहे जेई सीईटी साठी सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठीच महत्वाचा क्वेश्चन आहे. मार्क इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पेज नंबर 59. सेकंड क्वेश्चन. पेज नंबर 59 सेकंड क्वेश्चन. सॉल्व एक्झाम्पल मध्ये आहे. इन हाऊ मेनी वेज 6 men and 3 women. 6 men and 3. In how many ways the 6 men and 3 women can be seated at the round table so that every man has a woman his side? फर्स्ट कशाची अरेंजमेंट देणार? वुमनची अरेंजमेंट राउंड द टेबल फॉर्म करणार पहिले. वुमनची अरेंजमेंट राउंड द टेबल फॉर्म करा पहिले. एव्हरी मॅन हॅज द वुमन साइड पाहिजे, राइट. 1 2 3 3 -1 that is 2 factorial. Woman can be arranged round the table, right. त्याच्या साइडला कोण बसणार आहे? मेन बसणार आहे. हाऊ मेनी प्लेसेस? 1 2 3 4 5 6. 6 प्लेसेस आहेत. 6 ठिकाणी अरेंज करायचे. सो टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट, राइट. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट इक्वल टू मेन साठी इथं मेन बसू शकतो, इथं मेन बसू शकतो, इथं मेन. Every man has woman beside form, right. Every man has woman beside form. असा त्याचा अर्थ होतो. So that is 6 arrangement, 6p6 into woman ची arrangement 2 factorial. 6 factorial into 2 factorial is the answer. 6 factorial into 2 factorial is the answer. That is again 1440, correct. 6 5 4 3 2 1 2 into 1 1440. 1440 is the answer. For particular. Next question number 3. Question number 3.
Question number 3. Same, page number 59, question number 3. Solve example 3. काय will इथे आता? Read the question. Find the number of ways in which 12 different flowers. 12 different flowers. 12 different flowers can be arranged in a garland so that 4 particular flowers are always together. 4 flowers together. काय शब्द वापरलाय? Garland. That is important. That is important. Garland. The word is garland. The word is garland. एक प्रकारे माळ तुम्हाला तयार करायची, फ्लावर्सची माळ तुम्हाला तयार करायची. लक्षात ठेवा, फ्लावर ज्या वेळेस आपण हार म्हणतो, राईट, वन वे फॉर्म मध्येच फक्त इन्सर्ट होतो फ्लावर. त्यामुळे फ्लावर वन वे फॉर्म मध्येच इन्सर्ट होत असतो, टू वे नाही, वन वे फॉर्मेशन्स मध्ये तर फिक्स करावं लागतं तुम्हाला. म्हणून फ्लावर्स एक एक इन्सर्ट असते, एक एक इन्सर्ट असते. 1 2 3 या साइडने इन्सर्ट होऊन इकडे येतात, राईट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. त्यातले 4 फ्लावर्स टुगेदर वन साइड इन्सर्ट करण्यासाठी असते. सो गार्लँड जर शब्द आला तर लक्षात ठेवा, राईट, या टाईपचा जर शब्द आला तर वन वे असतं, टू वे नाही. म्हणजेच क्लॉकवाईज नाही तर अँटी क्लॉकवाईज. इट मस्ट बी क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, वन वे. एक तर क्लॉकवाईज असू शकतं, नाही तर अँटी क्लॉकवाईज असू शकतं. हे पहिले फिट करा माइंड मध्ये, राईट. हे माइंड मध्ये फिट पाहिजे. आयदर क्लॉकवाईज असू शकतं, अदरवाईज अँटी क्लॉकवाईज असू शकतं. नॉट बोथ, नॉट बोथ. या आधीचे एक्झाम्पल दोन्हीही बोथ होते, अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज दोन्ही कन्सिडरेशन्स होते. इथं तसं नाही, इथं तसं नाहीये. आता 4 पर्टिक्युलर फ्लावर्स त्यांची अरेंजमेंट, 4 पर्टिक्युलर फ्लावर्स त्यांची अरेंजमेंट, 4p4 दॅट इज 4 फॅक्टोरियल, राईट. समजा हे 4 पर्टिक्युलर फ्लावर्स, हे 4 पर्टिक्युलर फ्लावर्स यांची अरेंजमेंट 1 2 3 1 2 3 and 4. हे पर्टिक्युलर फ्लावर्स यांची अरेंजमेंट, त्यांची इंटरनल अरेंजमेंट 4 फॅक्टोरियल. सांगा टुगेदर ऍज अ वन ग्रुप. यांचा काय तयार करा, एक ग्रुप तयार केला जातो. कुठेही असतील एकत्र असतील, यांचा एक ग्रुप तयार करा, राईट. वन युनिट वी कॅन से. सांगा रिमेनिंग किती रे, रिमेनिंग किती? 1 2 3 4 5 6 7 8 9. करेक्ट. अर्थ समजलं का तुम्हाला? काउंट करा, इथून काउंट करा, इथून काउंट डाऊन चालू करा. 1 2 3 4 5 पूर्ण युनिट 6 म्हणा, 7 8 9. या सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये किती फ्लावर्स तुम्हाला आता काउंट होतात? 9 होतात. का? कारण हे 4 एकाच सिक्वेन्स मध्ये राहते. हे इंटरनली चेंज होऊ शकतात, पण ते आजूबाजूलाच कंपल्सरी पाहिजे, आजूबाजूला कंपल्सरी पाहिजे, राईट. सो लक्ष द्या, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हा टोटल 6 म्हणा, 7 8 9. सो 9 in circular means 9 minus 1 factorial, that is 8 factorial, right. 8 factorial. अर्थ समजला का? 8 factorial कुठून आणि कसं आलं, कुठून आणि कसं आलं? So total number of arrangement, the required number of different ways we can arrange the flowers. So total number of ways we can arrange flowers. च्या पॉसिबिलिटीज काय होऊ शकतात? वन वे असल्यामुळं हाफ, वन वे असल्यामुळं हाफ. का? क्लॉकवाईज नाही तर अँटी क्लॉकवाईज एकच वे राहिला त्याला, कारण ते कनेक्टेड नाहीये, एकाच साइडने तुम्हाला वळवावे लागते. मग
So 1/2 times of 4 factorial internal arrangement of the 4 flowers, right? And next 8. Ka 8, कारण this is together as a 1 unit. This is together as a 1 unit and remaining. So 9 होतात, 9 minus 1, 8 factorial. हे समजलं पाहिजे या क्वेश्चन मध्ये. हे समजलं पाहिजे या क्वेश्चन मध्ये. 4 flowers ची internal arrangement 4 factorial, correct? And next 9 minus 1, 8 factorial. टोटल काउंट करा तुम्ही. 1 2 3 4 5, हा टोटल 6 झाला. 7 8 9, करेक्ट? हे माइंड करा, हे डायग्राम काढून ठेवा, फार महत्वाचा कन्सेप्ट. टोटल 12 फ्लावर्स आहेत. 4 फ्लावर्स टुगेदर सांगितलंय. गार्लँड कन्सेप्ट आहे. 3 गोष्टी आहेत. 12 फ्लावर्स आहेत, 4 फ्लावर्स टुगेदर आहेत, गार्लँड. गार्लँडचा अर्थ क्लॉकवाईज नाही तर अँटी क्लॉकवाईज तुम्ही फ्लावर्स टाकू शकता. दोन्हीकडून नाही, दोन्हीकडून टाकता येत नाहीत, एकाच साईडने टाकावे लागतं, राईट? एक तर क्लॉकवाईज नाही तर अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट, त्याच्यामुळे हाफ आला इथे. दिस हाफ डिनोट्स क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. ज्यावेळेस क्वेश्चन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सेपरेट होतो त्यावेळेस तुम्हाला तो हाफ घ्यायचा. 4 फ्लावर्स टुगेदर 4 फॅक्टोरियल, राईट? हे अल्टरनेट स्वतःची पोझिशन चेंज करू शकतात. 8 फॅक्टोरियल टोटल अरेंजमेंट झाली. टोटल अरेंजमेंट एकाचा मिनिंग लक्षात ठेवा. सिंगल व्हॅल्यूचा मिनिंग लक्षात ठेवावं लागतं. सिंगल व्हॅल्यूचा मिनिंग लक्षात ठेवावं लागतं. आर्या क्लिअर आहे का? आता क्लिअर आहे का? आर्या क्लिअर आहे का? हर्षल क्लिअर आहे का? आता हे टोटल 9 कुठून आले? 1 2 3 4 5, टोटल 6, हा 7 8 9, 9 minus 1. क्लिअर? थोडस कधीही क्वेश्चन सॉल्व्ह करताना या व्हॅल्यूज कशा आला, कशा येतात, या व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत, हे तुम्हाला फार काळजीपूर्वक पाहावं लागेल प्रत्येक वेळेस. नुसतं पुस्तक बघितलं हे आन्सर त्याचं नाही. मेक द इमॅजिनेशन, सेल्फ इमॅजिनेशन तयार करा त्याच्याविषयी. असं इमॅजिनेशन तयार करतात त्याचं काय होऊ शकतं, पॉसिबिलिटीज. हा 1/2 कुठून आला हे बरेच जणांना समजत नाही पटकन. हा सांगतो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट सेपरेट होत असेल. गार्लँड हा शब्द सांगतो इट इज सेपरेटेड. गार्लँड हा शब्द सांगतो इट इज सेपरेटेड. सो केअरफुली या टाइपच्या क्वेश्चन मध्ये जेई आणि सीईटी साठी खूप केअरफुली हँडलिंग पाहिजे. या क्वेश्चन नंबर 6 पेज नंबर 60 वरचं. क्वेश्चन नंबर 6 पेज नंबर 60 वरचं क्वेश्चन समजून देतोय कसं लिहायचं हे टेक्स्ट बुक सांगेल. खूप डिटेल मध्ये लिहायची गरज नाहीये त्यातल्या त्यात. पेज नंबर 60 तुम्हाला मार्क करून दिलेले क्वेश्चन्स करायचे का? पेज नंबर 60 सॉल्व एक्झाम्पल 6. काय सांगतात? इन हाऊ मेनी डिफरंट अरेंजमेंट ऑफ द 6 जेंटलमॅन 6 लेडीज. जेंटलमॅन 6 लेडीज 6 सिट राउंड द टेबल इफ देयर इज अ नो रेस्ट्रिक्शन. रेस्ट्रिक्शन नाहीये म्हणजे किती जणांची अरेंजमेंट रे? 12. राउंड द टेबल 12 जणांची अरेंजमेंट, राईट? 12 जणांची अरेंजमेंट, नो रेस्ट्रिक्शन. सांगा किती होईल? 12 जणांची अरेंजमेंट, राउंड द टेबल, नो रेस्ट्रिक्शन. नो रेस्ट्रिक्शन. सिंहगड रोड ब्रांच, SR रोड ब्रांच, त्यांचं ट्रिगोनोमेट्री थ्रू रिव्हिजन. ज्यांना ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 रिव्हिजन करून हवं असेल, कम टू 1 to 3 PM. ओके? ज्यांना ट्रिगो पार्ट 2 रिवाइज करून पाहिजे असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. हा चॅप्टर एक्झामला पण आहे. सो गेट द बेनिफिट ऑफ दॅट. फोर्स कोणाला करू शकत नाही. ज्यांना वाटतं बाबा 26 ची एक्झाम माझ्या फेवर मध्ये झाली पाहिजे आणि त्यातल्या त्यात हा सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे 12 दृष्टिकोनातून. 12 साठी इम्पॉर्टंट आहे 1 to 3 PM. लक्षात राहील. सिंहगड रोड ब्रांच, 11 स्टुडंट, ट्रिग्नोमेट्री पार्ट 2, रिव्हिजन कन्सेप्ट, क्वेश्चन, फॉर्म्युला क्वेश्चन हे तुम्हाला घेण्यात येईल. इम्पॉर्टन्स टू द एक्झाम, इम्पॉर्टन्स फॉर द 12th.
too much important chapter. Senior road bank students, get the revision of that. Okay, सांगायतले arrangement. So total number of arrangement. Equal to 12 minus 1 factorial, that is 11 factorial. No restriction, right? No restriction. ज्यांचं ऍडमिशन झालेलं नाहीये त्यांनी ऍडमिशन घेऊन टाकणं. डेमो लेक्चर बंद. आता जरी जॉईन झाला असेल तुम्ही 2 दिवसापूर्वी तरी डेमो लेक्चर क्लोज. बस झाले डेमो लेक्चर, खूप झाले. आता कळेल तुम्हाला कॉलेज चालू होऊ द्या काय स्पीडने शिकवतात. 5th गिअर मध्ये शिकवतात कॉलेजवर. कळेल तुम्हाला काय हालत होते. कॉलेजमध्ये कसं घेतात थोडे दिवसात समजेल. मी काही अडमतडम बोलण्यापेक्षा तुम्हाला समजून येईल काय हालत होते कॉलेजमध्ये. कॉलेजच्या भरोश्यावर बरेच जण असतात. नुकसान होतं असे स्टुडंट्स. नुकसान होत. येस, एरोप्लेन स्पीड. सुमित चालू झालं का कॉलेज? सुमित चालू झालं का कॉलेज? अरे खूप डेंजर शिकवलं. त्यामुळे आपण आपल्या स्पीडने व्यवस्थित सिलेबस कंप्लीट करू. ट्यूजडे पासून आहे. ओके, लेट इट बी. सांगा नेक्स्ट. सेकंड वन, नो टू लेडीज सीट साइड बाय साइड. नो टू लेडीज सीट साइड बाय साइड म्हटलं, राईट? नो टू लेडीज सीट साइड बाय साइड. No two ladies sit side by side. पहिले काय करावं लागते? जेंटलमॅन फिक्स करावे लागते. 6 जेंटलमॅन. 6 जेंटलमॅनचे अरेंजमेंट सर्क्युलर पहिल्यांदा. 6 जेंटलमॅनचे अरेंजमेंट सर्क्युलर. 6 minus 1 factorial, that is 5 factorial. करेक्ट? जेंटलमॅन पहिले फिक्स करा. नो टू लेडीज सिट टुगेदर चा अर्थ जेंटलमॅनला पहिले फिक्स करा रे. आणि सांगा हाऊ मेनी प्लेसेस फॉर द लेडीज. ना लेडीज कॅन बी सीट हियर. 1 2 3 4 5 6 प्लेसेस फॉर द लेडीज. अर्थ समजला? अर्थ समजलं का? पहिले जेंटलमॅन फिक्स करावे लागते, नंतर लेडीज फिक्स करावे लागते. हाऊ मेनी प्लेसेस फॉर द लेडीज? 6 factorial. 6 factorial. So total number of arrangement. That's it. कसं लिहायचं? चेक करा पुस्तकामध्ये थोडंसं. टोटल अरेंजमेंट. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स 5 factorial into 6 factorial. कळालं का 5 factorial कसा आला? जेंटलमॅन पहिल्यांदा काय केले? अरेंज केले. त्यानंतर लेडीज साठी फक्त काय केलं? पोझिशन्स चेक केलेले आहेत, राईट? So there are 6 positions. Alternately, we can place the 6 ladies form. Here conceptually 5 factorial, 6 factorial. So total number of different ways we can arrange them. Total number of ways we can arrange them. Yeah, exercise 3.5. Exercise 3.5 madla first question. Exercise 3.5 madla first question. Exercise 3.5 madla पहिला question. Exercise 3.5 मधला पहिला क्वेश्चन. सांगा how many different ways we can have 8 friends sit around the table. 8 minus 1 factorial, correct? 8 minus 1 factorial, 7 factorial is the answer. 7 natural number 1 ने कमी करा. 7 6 5 4 3 2 1, correct? That is the answer. नॅचरल नंबर 1 ने कमी करत जायचंय 1. नॅचरल नंबर शेवटचा 1 आहे, तिथपर्यंत जाऊन थांबायचं. 720. 720 का जास्त? 572. ओके, 720. करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड वन. Party has 20 participants. 20 participants. A party has 20 participants. Find the number of distinct ways for the host to sit with them around a circular table. How many of these ways have 2 specific persons on either side of the host?
चला बघा इथं होस्ट होस्ट नाही होस्ट होस्ट राईट इथं होस्ट बसला त्याच्या बाजूला दोन पर्सन्स आहेत राऊंड द टेबल अरेंजमेंट आहे होस्टच्या बाजूला दोन पर्टिक्युलर पर्सन्स आहेत 1 आणि 2 राईट टोटल किती जण बसले 3 जण झाले 20 पार्टिसिपेंट प्लस 1 होस्ट किती झाले टोटल 21 ची अरेंजमेंट आहे नो कंडिशन असल्यास 20 फॅक्टोरियल 20 पार्टिसिपेंट प्लस 1 होस्ट असं कन्सिडर करावं लागेल तुम्हाला बरोबर आहे का 20 पार्टिसिपेंट प्लस 1 होस्ट लक्षात ठेवा होस्ट वेगळा आहे 20 पार्टिसिपेंट तर आहेतच एक होस्ट वेगळा आहे हे माइंड करा पहिल्यांदा जातं का डोक्यात जातं का 20 पार्टिसिपेंट आहेत एक होस्ट वेगळा आहे इथं चुकतं इथं स्टुडंट चुकतो म्हणजे चुकतो 20 पार्टिसिपेंट मध्ये होस्ट नाहीये तुमचा होस्ट नाहीये क्लिअर सो 21 जण आहेत टोटल 21 जण आहेत होस्ट इथं बसला 2 पर्टिक्युलर जण इथं बसले ऍज अ 1 युनिट याला काय नाव द्या 1 युनिट दिस इज द 1 युनिट सांगा 20 पैकी किती गेले रे दोघं गेले राहिले किती आता 18 किती राहिले इथं 18 प्लस 1 18 राईट आणि हा 19 हे 18 झाले पार्टिसिपेंट आणि हा 1 युनिट ऍज अ 19 सो 19 ची सर्क्युलर अरेंजमेंट अर्थ समजलं का 19 ची सर्क्युलर अरेंजमेंट म्हणजे किती 19 ची सर्क्युलर अरेंजमेंट म्हणजे किती 18 फॅक्टोरियल करेक्ट 18 फॅक्टोरियल 19 मायनस 1 फॅक्टोरियल इंटू हे दोघं इंटरचेंज होऊ शकतात हा इथं 2 1 ला 1 2 ला that is 2 factorial this is the answer 18 factorial into 2 factorial is the answer करेक्ट आहे का रे काही चुकलं असेल तर सांगा किंवा काही समजत नसेल तरी विचारा